मराठी अनुवाद प्रकरण 3. इस्रायल लोक बाशानाच्या ओगास जिंकतात. गणना प्रकरण 21 पदे 31 ते 35. मग आपण वळसा घेऊन बाशानाच्या वाटेने चढून गेलो, तेव्हा बाशानाचा राजा ओग आपली सर्व सेना घेऊन आमच्याशी सामना करण्यास निघाला आणि एद्रेई येथे युद्ध करावयाला आमच्यावर चालून आला. तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, त्याला भिवू नको, कारण तो, त्याची सर्व सेना आणि त्याचा देश मी तुझ्या हाती दिला आहे. आणि जसे तू हेशबोन येथे राहणारा अमोऱ्यांचा राजा सिहोन ह्याचे केले, तसेच त्याचेही कर. आपला देव परमेश्वर ह्याने बाशानाचा राजा ओग व त्याचे सर्व लोक आमच्या हाती दिले आणि आम्ही त्यांना असा मार दिला की त्याचे कोणीच उरले नाही. त्या समयी आम्ही त्याची सर्व नगरे घेतली. आम्ही घेतले नाही असे त्यांचे एकही नगर राहिले नाही. आम्ही 60 नगरे घेतली, म्हणजे अर्गोबाचा सारा प्रदेश घेतला. बाशानातले ओगाचे राज्य ते हेच. ही सर्व तटबंदी नगरे असून त्यांचे तट उंच होते आणि त्यांना वेशी व अडसर होते. ह्याशिवाय तट नसलेली खेडीपाडी पुष्कळच होती. हेशबोनाचा राजा सिहोन ह्याच्या नगरांप्रमाणे त्या नगरांचाही आपण समूळ नाश केला. प्रत्येक नगराचा त्यातील पुरुष, स्त्रिया व मुले बाळे यांच्यासह समूळ नाश केला. पण सर्व जनावरे व नगरातली लूट आपण नेली. ह्या प्रकारे त्या समयी यार्देनेच्या पूर्वेस राहणारे अमोऱ्यांचे दोन्ही राजे ह्यांच्या ताब्यातला अर्नोन खोऱ्यापासून हर्मोन पर्वतापर्यंतचा देश आपण घेतला. हर्मोनाला सिदोनी लोक सिरियोन म्हणतात आणि अमोरी लोक सनीर म्हणतात. माळावरील सर्व नगरे, सर्व गिलाद प्रांत आणि बाशानातील ओगाच्या राज्यातील सल्का व एद्रेई ह्या नगरांपर्यंतचा सर्व बाशान प्रांत आम्ही काबीज केला. रेफाई लोकांपैकी शेष राहिला म्हणजे बाशानाचा राजा ओग एवढाच. पहा, त्याचा पलंग लोखंडाचा होता. तो अम्मोनियांच्या रब्बा नगरात आहे ना. पुरुषाच्या हाताने त्याची लांबी 9 हात आणि रुंदी 4 हात आहे. रौबेन, गाद व अर्धे मनश्शे घराणे यार्देनेच्या पूर्वेस वस्ती करतात. गणना प्रकरण 32 पदे 1 ते 42. त्या समयी आम्ही देश काबीज केला तो येणेप्रमाणे. अर्नोन खोऱ्याच्या कडेला असलेल्या अरोएर नगरापासून गिलादाच्या डोंगराळ प्रदेशाचा अर्धा भाग व त्यातील नगरे, हा प्रदेश मी रौबेनी व गादी ह्यांना दिला आहे. गिलादाचा उरलेला भाग आणि सर्व बाशान अर्थात ओगाचे राज्य, अर्गोबाचा सारा प्रदेश म्हणजे सर्व बाशान, हे मी मनश्शेच्या अर्ध्या वंशाला दिले आहेत. ह्यालाच रेफाईचा देश म्हणतात. मनश्शेचा मुलगा याईर ह्याने गशुरी व माकाथी ह्यांच्या सीमेपर्यंत अर्गोबाचा सर्व प्रदेश हस्तगत केला आणि बाशानाला आपले नाव म्हणजे हव्वोथ याईर असे ठेविले. तेच आजवर चालत आहे. गिलाद प्रदेश मी माखीर ह्याला दिला. रौबेनी व गादी ह्यांना गिलादापासून अर्नोन खोऱ्यापर्यंतचा प्रदेश मी दिला. त्या खोऱ्याच्या मध्यभागापर्यंत आणि अम्मोन्यांच्या सीमेवरील यब्बोक नदीपर्यंत त्यांची सरहद्द ठरविली. तसाच किन्नेरेथापासून अराबाचा समुद्र म्हणजे क्षार समुद्र येथवर पिसगाच्या उतरणीच्या तळाशी असलेला अराबा व यार्देनेच्या पूर्वेकडील प्रदेश मी त्यांना दिला. त्या समयी मी तुम्हाला आज्ञा केली की तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हाला हा देश वतन म्हणून दिला आहे. तेव्हा तुम्ही सर्व योद्धे सशस्त्र होऊन आपल्या इस्रायल बहुबंदांच्या आघाडीस पैलतीरी जा. पण मी तुम्हाला दिलेल्या नगरात तुमच्या स्त्रिया, मुले बाळे व गुरेढोरे, तुमची गुरेढोरे पुष्कळ आहे हे मला ठाऊक आहे, ह्यांनी वस्ती करून राहावे. आणि तुमच्याच प्रमाणे तुमच्या भाऊबंदांना परमेश्वर विसावा देईल व तुमचा देव परमेश्वर ह्याने त्यांना देऊ केलेला यार्देने पलीकडचा देश तेही ताब्यात घेतील. त्यानंतर जो प्रदेश मी तुम्हाला दिलेला आहे तेथे तुम्ही सर्व आपापल्या वतनावर परत या. मग मी त्या समयी यहोशवाला असे सांगितले की तुमचा देव परमेश्वर ह्याने ह्या 2 राजांचे काय केले हे तू आपल्या डोळ्यांनी पाहिले आहेस. तू नदी पार करून ज्या ज्या राज्यात जाशील त्या त्या सर्वांचे परमेश्वर तसेच करील. त्यांना भिवू नका, कारण तुमच्या बाजूने युद्ध करणारा तुमचा देव परमेश्वर आहे. कनान देशात प्रवेश करण्यास मोशेला मत जाऊ. त्या समयी मी परमेश्वराची विनवणी करून म्हटले, हे प्रभू परमेश्वरा,
तू आपल्या दासाला आपला प्रताप व आपला समर्थ हात दाखवू लागला आहेस. तुझ्यासारखी कार्ये करणारा व पराक्रम करणारा देव स्वर्गात किंवा पृथ्वीवर कोण आहे? तर मला पलीकडे जाऊ दे आणि यार्देने पलीकडे असलेला तो उत्तम देश, तो चांगला डोंगराळ प्रदेश आणि लबानोन माझ्या दृष्टीस पडू दे. पण तुमच्या पायी परमेश्वर माझ्यावर रुष्ट झाला आणि त्याने माझे ऐकले नाही. परमेश्वर मला म्हणाला, पुरे, ही गोष्ट पुन्हा माझ्याजवळ काढू नको. पिसगाच्या शिखरावर जा आणि पश्चिम व उत्तर व दक्षिण व पूर्व अशा चारही दिशांकडे दृष्टी लावून तो देश पाहून घे, कारण तुला यार्देने पलीकडे जावयाचे नाही. आणि यहोशवाला अधिकारारूढ कर व त्याला धीर देऊन दृढ कर, कारण तोच ह्या लोकांचा पुढारी होऊन त्यांना पलीकडे नेईल. आणि जो देश तुझ्या दृष्टीस पडेल तो त्यांना वतन म्हणून मिळवून देईल. म्हणून दरम्यान आम्ही बेथपौराच्या समोरील खोऱ्यात मुक्काम केला.